करण काळन हार्डलक हेदुटणे संघ. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय रोहित. तर स्ट्रायकिंग फलंदाज आहे करण. करण म्हात्रे आहेत आणि रुपेश पाटील ही जोडी आहे मैदानावरती. सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीमधील चौथा सामना तुमच्या समोर येतोय. कोपर विपक्ष चोळेगाव. चोळेगाव संघाच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठी स्पर्धा येते 15, 16 आणि 17 मार्चला. पहिला चेंडू आपण पाहतो. सुरेख टायमिंग करतो. गॅप मधून आपण पाहतोय स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. चेंडूवरती चौकारने आगाज करतोय. हा फलंदाज करण म्हात्रे आहे. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कोपर संघाच्या माध्यमातून. तर यापुढील सामना असेल जीवदानी स्पोर्ट्स साबे विपक्ष स्वर्गीय शिवाजीदादा 11 खंबालपाडा. तर दोन्ही संघटक या टॉससाठी जीवदानी स्पोर्ट्स साबे विपक्ष स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा या दोन टीममध्ये पहिल्या फेरीमधील 5वा सामना असेल. तर विद्यमान सामना आहे कोपर विपक्ष चोळेगाव या दोन टीममध्ये. या 20 फुल टॉस चेंडू बेडकावून दिला. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट सी मार्शीच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. करण म्हात्रेच्या बॅट मधून 8 धावा धावफलकावरती आहेत. यावी सुरेख टायमिंग, सुरेख फटका त्याच दिशेने. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. सलगचा 3रा चौकार येतोय करण म्हात्रेच्या बॅट मधून. शफल झाले त्यावीस आपण पाहतो. सुरेख टायमिंग, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी अजून एक चौकार येतोय करण म्हात्रेच्या बॅट मधून. करण म्हात्रे ऑन फायर. पाटील आमचे समालोचक मित्र आहेत साबेगावचे, त्यांचं आगमन. वेलकम जितेश. 16 धावा धावफलकावरती आहेत. मिस टायमिंग आहे. जेलची संधी. जेल सोडला जातोय. चांगला प्रयत्न केला होता. धावाची संधी आहे आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय कोपर टीमला 17 या धावसंख्येवरती. मच. तर नवीन फलंदाज आहे संकेत पाटील. नक्कीच सुगनाथ पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि सामना जवळून एन्जॉय करतायत. सुगनाथ पाटील सुद्धा आहेत आणि त्यांचे सुपुत्र नक्कीच खेळतायत या सामन्यामध्ये. तर जीवदानी स्पोर्ट्स साबे आणि स्वर्गीय शिवाजीदादा 11 क्रिकेट संघ खंबालपाडा या दोन टीमला विनंती असेल आपण या टॉस साठी खंबालपाडा संघ संगणक आणि साबे संघ संगणक टॉस साठी या. तर रोहित संगणक आहे.
17 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत पाटील. यावी सुरेख टायमिंग करतोय. इनसाइडचा फटका आहे. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली त्यांनी. पाहता पाहता तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजांमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 20 धावा धावफलकावरती कोपर या संघाची. संघात सगळे इथे उपस्थित आहेत. ते विनंती असेल खंबालपाडा संघात सगळे टॉससाठी या. स्वर्गीय शिवाजी शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा विपक्ष जीवदानी आई स्पोर्ट्स साबे या दोन टीम मध्ये. अनिकेत येतोय नवीन गोलंदाज. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोपर संघाची 4 षटकांचा सामना आहे. कोपर विपक्ष आपण पाहू शकाल यावीस चोडेगाव या दोन टीम मध्ये. राऊंड विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो. यावी सुरेख चेंडू फेकला जातोय. लाईन पावी लागेल. लेग स्टिक सोडून चला चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या फेरीमधील चौथा सामना सुरू आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढे चेंडू पुन्हा एकदा. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. 20 चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सरळ जाऊन गोलंदाजीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज अनिकेत. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. मोठागाव क्रिकेट संघ आयोजित आई गावदेवी चषक 2019 हे पर्व आहे. राऊंड विकेटने मारा करतोय. मोठागाव एंड कडून सज्ज होतोय अनिकेत. सुरेख गोलंदाजी. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर जमिनीवर चेंडू राहतोय आणि सरळ जाऊन रोहितच्या हातामध्ये हा विसावतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे. आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगनायक आहेत रोहित. यावी सुरेख टायमिंग करतोय. हवेमध्ये आहे. जज करतो क्षेत्ररक्षक. जेल सोडला जातोय. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. आणि या एकूण आपण पाहतोय धावसंख्या 3 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंच आपण निर्णय कळवायचा आहे. आणि पंचांचा इशारा येतो षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. तर नक्कीच व्हॉलेंटियर आहेत तिथे चोळेगाव संघ. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत कोपर संघाची. कोपर विपक्ष चोळेगाव असा सामना आहे. अंडर 21 ची ही क्रिकेट स्पर्धा आहे. यावी सुरेख फटका आहे. जेलची संधी असेल. रोहित पोहोचू शकले नाहीये. एकदा पूर्ण करतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पाहता पाहता या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत.
5 चेंडूमध्ये 17 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय करण म्हात्रे. 4 चौकार आहेत. यावी सुरेख फटका, चेंडू ट्रॅव्हल झालाय, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे चेंडू जातोय, 2 धावा पूर्ण करतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबला नाही, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. संघ म्हटलं तर नक्कीच UCAचे अध्यक्ष मनोजदादा म्हात्रे, भालचंद्रदादा म्हात्रे असतील, धीरज म्हात्रे असतील, ही 3 नावं नक्कीच कोपर म्हटलं तर पुढे येतात. अंतरमच्या माध्यमातून खूप मोठं योगदान राहिलं आहे. खंबालपाडा संघनायक पाण्याची मागणी नक्कीच करण म्हात्रे करतायत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. तर 12वा खेळाडू जायचा आहे, कोपर संघाचा पाणी घेऊन जायचं आहे. 12वा खेळाडू जाईल आतमध्ये, खेळाडू जाऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे. 12वा खेळाडू जाईल. पाणी किंवा बॅट घेऊन जर जायचे असेल तर तो फक्त 12वा खेळाडू जाईल याची नोंद घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत कोपर संघाची. DJ तर खंबालपाडा संघाचा संगणक टॉससाठी या साबे संघात संगणक इथे आलेला आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 34 धावा धावफलकावरती आहेत. 3ऱ्या षटकामध्ये येतोय अक्षय. अक्षय येतोय ओव्हर द विकेट. या 20 लीडिंग एज आहे, झेलची संधी नसेल, चेंडू पडतो नोमॅन्स लँड झोनमध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 35 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख सुरुवात या मैदानावरती केली जाते. खंबालपाडा संघात संगणक टॉससाठी या. नक्कीच वादळ निर्माण झालंय, परंतु खऱ्या अर्थाने वादळ निर्माण झालंय करण म्हात्रे नावाचं. कारण की 4 चौकार आतापर्यंत, 5 चौकार आतापर्यंत करण म्हात्रेच्या बॅटमधून आलेत. 7 चेंडूमध्ये तब्बल 21 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. खंबालपाडा संघात संगणक टॉससाठी या. पुढे चेंडू पुन्हा एकदा या 20 षटकाचा वेध घेतला जातोय. एक चिकी सिंगल पूर्ण होईल का? आणि एक चिकी सिंगल पूर्ण करतो. बॅकिंगला येतो रोहित आणि 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा इशारा येतो लेग बाईचा. अवंतरच्या स्वरूपात 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 लॉस ऑफ 1 विकेट्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 37 धावा धावफलकावरती आहेत. आणि फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल, बिग विकेट, वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये करण म्हात्रे बॅक टू द पवेलियन. सोन्याचा
तर नवीन फलंदाज येतोय भाविश मात्र 21 धावांची विस्फोटक खेळी आपल्या संघासाठी साकारली 5 चौकारांच्या साह्याने. या दरम्यान सुशांत म्हात्रे यांचं आगमन. वेलकम सुशांत, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर नवीन फलंदाज भाविश म्हात्रे येतोय. संकेत पाटील आणि भाविश म्हात्रे ही जोडी आहे मैदानावरती. यापुढील सामना असेल साबे विपक्ष खंबालपाडा या दोन टीममध्ये. पहिल्या फेरीमधील 5वा सामना असेल. सर्वेश येत आहेत. बाबू मोठागाव संघाच्या माध्यमातून वंडर बॉय आहे मोठागाव संघाचा. यावीस मोठा फटका बिग हिट करतोय. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. तर नक्कीच आकाशांचे स्टार प्लेअर रितेश माळी यांचं आगमन होतं आहे. इनसाइड एज लागते. चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक तर गणेश भोईर यांचं आगमन आणि झेलची संधी होती. सोप्पा झेल सोडलाय गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये. गणेश भोईर यांचं आगमन यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 44 धावा धावफलकावरती आहेत. कोपर संघाने फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात मित्रमंडळी या कोपर संघाची आहे. या आई गावदेवी चषकामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धे प्रमुख आकर्षण यूट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पर्धा. अंडर 21 ची ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि फार कमी चित्र पाहायला मिळत असतं की यूट्यूब लाईव्ह. परंतु मी कौतुक करेन आयोजकांचं. तर गोलंदाज या अंतिम षटकामध्ये सनील. 15, 16 आणि 17 मार्चला चोळेगाव संघाच्या माध्यमातून अंडर 21 ची खूप मोठी स्पर्धा भेटायला येते आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेग सी मार्चच्या बाहेर 4 धावांसाठी आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईसचा. चारने पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 धावा धावफलकावरती आहेत. यावीस मोठा फटका फसलाय. जेलची संधी आणि सुरेख जेल टिपतोय रोहित. अजून एक धक्का बसतोय कोपर टीमला. 22 मात्रे बॅक टू द पवेलियन. नक्कीच 15, 16 आणि 17 तारखेला जय गावदेवी क्रिकेट संघ चोळेगाव यांच्या माध्यमातून अंडर 21 ची क्रिकेट स्पर्धा आहे. 30 संघ असतील. प्रवेश फी आहे 4,000 रुपये. प्रथम क्रमांक आहे 40,000 रुपये. द्वितीय क्रमांक आहे 20,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकासाठी आहे 10,000 रुपये. आणि ही स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीच्या मैदानावरती खेळवली जाईल.
यावेळी लिडिंग एज स्टॉपेज लागतोय. झेलची संधी, झेल कोण पकडेल. तीन तीन क्षेत्ररक्षक आले होते, परंतु आपण पाहतोय चूक करतोय. क्षेत्ररक्षक होते आतिश. तर धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती कोपर संघाची. आजच्या दिवसातील उच्चांक आहे कोपर संघाचा 50 धावा. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. सुरेख गोलंदाजी होती या मैदानावरती. स्ट्रायकिंग फलंदाज संकेत पाटील आहे. संकेत पाटीलला खूप जीवनदान मिळालेत. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. यष्ट्यांवरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खंबालपाडा संघा संगणक टॉससाठी या 8 चेंडू मध्ये 15. यावेळी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा खूप वेगाने पूर्ण करतोय. 4 क्षेत्ररक्षक आले होते बॅकिंग साठी. आणि 4 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 54 धावा धावफलकावरती. जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा. तर एक चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर आपण टॉस करूया. खंबालपाडा आणि साबे या 2 टीम मध्ये रितेश माळी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आगासन संघाचे स्टार खेळाडू आहेत रितेश माळी. यावी सुरेख फटका. मिस टायमिंग आहे. झेलची संधी आणि सुरेख झेल टिपतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि 55 धावांचं लक्ष्य आहे चोळेगाव या संघासमोर. संघा संगणक टॉस साठी या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. टॉस करून घ्यायचा आहे. खंबालपाडा आणि साबे या 2 टीम मध्ये रितेश माळी यांना विनंती असेल टॉस साठी या. आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना 4 षटकांचा असेल. तर रितेश माळी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तर 55 धावांचं लक्ष्य आहे चोळेगाव या संघासमोर. आणि टॉस जिंकलाय जीवदानी स्पोर्ट्स साबे या संघाने. जितेश पाटील डिसिजन पेंडिंग आहे. त्वरित आपण निर्णय कळवायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल. जितेश पाटील साबे विपक्ष खंबालपाडा. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय साबे टीमने. 55 धावांचं लक्ष्य आहे. खंबालपाडा असा सामना आपण पाहू शकाल. साबे वर्सेस खंबालपाडा. तर 55 धावांचं लक्ष्य आहे. आणि याचं धावतं वर्णन ऐकूया आपण पुन्हा एकदा. डोंबिवलीचा एक बुलंद आवाज आमचे आदर्श नितीन काळन यांच्या गोड आवाजामध्ये.
जला कोपर संघ क्षेत्ररक्षण लावायचे. धन्यवाद रोशन. 55 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे चोळेगाव टीम समोर. पुढच्या मॅचचं टॉस झालंय. साबे विपक्ष खंबालपाडा. साबे संघाने नाणेफेकी जिंकली. तर रोहित आणि आतिश सलामी जोडी. धर्मेश येत आहेत पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. इथे मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले होते आणि पहिल्या चेंडूवरती झेल सुटला इथे. दोन धावा. रोहित 2 धावाने खातं उघडतोय. 9 सेकंडला अतिशय 55 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. धर्मेश आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं धर्मेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अवांतर एक धाव मिळते सोळेगाव टीमला. धावसंख्या 3. तीन धावा धाबाल कधी लागल्यात. धर्मेश राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले होते रोहित. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 55 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या 4. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आले. मात्र इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. धर्मेश कमबॅक करत असताना 55 धावांचं लक्ष. 4 धावा धावपळ कधी लागल्या चोळेगाव टीमच्या. धर्मेश गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. धावसंख्या 10. षटकार येतोय. रोहितच्या बॅट मधनं ज्या रोहितचा झेल सुटलाय. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या भरपूर बाहेर होता. 11 धावा धाबाल कधी लागलेत. प्रथम दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सोळेगाव टीमच्या. अकरा धावा. आता हातावरती नियंत्रण नाहीये धर्मेशच्या. व्हाईट बॉल. 12 धावा धावपाल करती. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि संकेत आहे तिथे झेल खाली लॉंग ऑनला. चूक होणार नाही. फलंदाज बाद.
तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, एक गडी बाद, 12 धावा झाल्या. तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत येत आहेत. तर मोठा गाव एनकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होते ओमकार. ओमकार आहेत, दुसरं षटक घेऊन येत आहेत. 12 धावा झाल्यात, 55 टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 43 धावांच्या दोन गरज आहे. फास्ट खेळा कोपर संघ. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. चेंडू आणि 43 धावांची गरज. ओमकार गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धाबल करावं लागलं त्या 13. दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 15. प- 15 धावा धावपाल कधी लागल्यात. ओमकार राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षण आहेत स्क्वेअर लेगला. सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 16. दुसरं षटक मार्गस्थ असताना 55 धावांचं लक्ष दे चोळेगाव टीम समोर. इथे मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. पंधरा चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. पंधरा चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. हातावरती नियंत्रण नाही. ऑफस्टॉपच्या भरपूर बाहेर चेंडू होता. हेच पंचांनी पाहिलं. प्रसाद सहस्रबुद्धे यांनी चेंडू स्वेर घोषित केलाय. एकने धावसंख्या पुढे सरकते. धापल का धावा लागतात त्या 21. राईट मोर द विकेट. ओमकार मोठा गाव एंडकडनं. इथे मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. झेल सुटतोय मात्र. एक धाव. धावसंख्या 22. खराब चेंडू. बघा ओमकार एक्झॅक्टली काय करतात. हातावरती नियंत्रण नाही ओमकारच्या. एकने धावसंख्या पुढे सरकते. दाबल का धावा लागतात 23. 55 टार्गेट आहे. 23 धावा दाबल कधी लागल्यात. ओमकार राईट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. तेवीस धावा आहेत. ओमकार राईट मोर द विकेट.
फुलटॉस चेंडू होता, झेल हवेत आहे आणि फलंदाज बाद. हे 2 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा झाल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 32 बनवायचे धावा चोळेगाव टीमला. संकेत येत आहेत तिसरं षटक घेऊन. प्रशांत कोंडे सुद्धा एन्जॉय करतात ही स्पर्धा. तर संकेत गोलंदाजी मार्कवर. फास्ट खेळा कोपर संघ. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. काही वेळ आहे, त्या वेळेत तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत. अति स्ट्राईक एंडला आहेत. फुलटॉस आणि झेल सुटलाय. चेंडू सीमा पार चौकार. अकरा चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. अतिशचा झेल इथे सुटलाय. झेल सुटलाय मात्र चौकारी आलाय आणि या चुका सुधाराव्या लागतील कोपर टीमला. 27 धावा झाल्यात. 11 चेंडू मध्ये 28 अजूनही बनवायचे आहेत. संकेत गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट टर्म राऊंड द विकेट मारा करतोय आणि पहिल्या चेंडू त्याला यश संपादन झालं असतं मात्र झेल सुटला. सुरेख चेंडू आपल्याला बघा मिळतोय. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. येणारे 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. कोपर वर्सेस चोळेगाव मध्ये आपण मॅच बघतोय. कोपर म्हटलं की आपण पाहतो UCA एक चांगली वाहिनी. अंडरम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण बघतोय मनोज म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे असतील, धीरज म्हात्रे असतील. फुलटॉस चेंडू होता आणि ते मात्र डॉट चेंडूची समाप्ती. हाईट फॅक्टर पंचाने पाहिलं. डॉट चेंडूची समाप्ती. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. संकेत गोलंदाजी मार्कवर राईट टर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे मिड विकेट रिजन मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव. एकने धावसंख्या पुढे सरकेल धापल करायला लागल्या. त्या 28 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू आणि 27 धावा. तर कोपर संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण चांगलं दाखवलंय आणि कोपर संघाने ही स्पर्धा जिंकली तर नक्कीच एक ट्रिप असेल त्यांना. सचिन म्हात्रे कोपर यांच्याकडनं. आणि इथे मात्र अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. कडवली ट्रिप असेल जर ही स्पर्धा कोपर संघाने जिंकली तर सर्व 12 खेळाडूंना. सचिन म्हात्रे कोपर यांच्याकडनं. तर 7 चेंडू आणि आता मात्र 27 धावांची गरज आहे. संकेत इथे मात्र लाईन बघावी लागेल. एक्स्ट्रमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची गुण करतायत. 26 धावा अजूनही बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 7. 6 चेंडू मध्ये 26 धावा बनल्या होत्या. भल्यानीच्या स्पर्धेमध्ये पालकमंत्री चषक मध्ये सामना झाला होता. ठाकूरपाडा विपक्ष विकी स्पोर्ट कुक्षे आणि फलंदाज बबलू पाटीलने
7 चेंडूमध्ये 26 धावा बनवल्या आणि त्याच खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा मिळाली. सुरेख चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 26 धावांची गरज. तर नवल भोईर यांना विनंती होतो की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. नवल भोईर यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज करण येत आहेत. करण मात्र येत आहेत. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. कारण मात्र आपण बघतो एक लेदर क्रिकेटर सुद्धा आहेत. जे जे खेळाडू लेदर खेळतात त्यांना टेनिस बॉल मध्ये भरपूर फायदा होतो. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. पहिल्यांदा स्पर्धा आम्ही IPL पाहिली होती अंडर-20 वरची. त्या स्पर्धेत कोपरचाच हा खेळाडू आपण पाहिला तर करण म्हात्रेला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळालं होतं प्रीमियर कॉलेजच्या मैदानामध्ये. पहिल्यांदाच हा खेळाडू ती स्पर्धा खेळण्यासाठी आला. इथे मात्र ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू होता. वाईट चेंडू. धावसंख्या 30. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. पुढची मॅच असेल कंबलपाडा वर्सेस साबे. टॉस विन आहे साबे आणि साबे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. इथे मात्र एक धाव मिळेल. 4 चेंडू आणि 24 धावांची आता गरज आहे. विनाथ आगमन होतोय. 4 चेंडू आणि 24 धावा. प्रतीक मात्रे चोळेगाव बाजूच्याच मैदानामध्ये 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज होती अंतिम सामन्यामध्ये आणि प्रतीक मात्रेने त्या धावा बनवल्या होत्या. मध्ये ते क्षेत्ररक्षक झेल केले आणि आता मात्र फक्त औपचारिकता असेल. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. अगसन विनाथ म्हात्रे यांचं आगमन झालं तर यायचे विनाथ व्यासपीठावर. अंतिम सामना होता मला आठवतोय अगसन विपक्ष चोळेगाव आणि 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती चोळेगाव टीमला आणि प्रतीक म्हात्रेने पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारून चॅम्पियनशिप पटकावली होती चोळेगाव टीमने. जुळडोंबिवली संघाने ती स्पर्धा जुळडोंबिवलीच्या मैदानात ती स्पर्धा झाली होती. आता फक्त औपचारिकता उरली. तर पहिल्या फेरीतील 5वी मॅच असेल साबे आणि खंबालपाडा. दोन्ही टीमने सज्ज राहायचे लगेच. साबे संघ पण सज्ज राहायचे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू फक्त औपचारिकता. बंटू गोय आणि मॅच इथे जिंकली ती कोपर संघाने. हडलक चोळेगाव संघ. करणने फक्त 2 धावा खर्च केल्या. तर चला साबे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. करण म्हात्रे मॅन ऑफ द मॅच.
आई माझी तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे करण म्हात्रे. 8 चेंडू आणि 21 धावा बनवल्या, एक षटक सुद्धा फेकला, 2 धावा खर्च केल्या आणि एक सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. तर करण म्हात्रे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नवल भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे करण म्हात्रेचा.